कुणासाठी आणलाय हा नजराणा? नजराना नाही युवराज, ते या मूर्ती कुणासाठी आणल्यात? खडनावळीची मूर्ती घेऊन या असा निरोप सुरनिसांनी दिला होता. सुरनिसांनी? खरं बोलताय? हो युवराज. तात्याबा, हा माल जप्त करा. जी युवराज. अहो 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 युवराज, या वस्तू अनाजी पंतांकडे घेऊन जा. वस्तू जप्त केल्याची पावती तयार करून वस्तू सरकारात जमा करायला सांगा. आणि यांना इकडे चौकीतच ठेवा. सुरनीस सुरनीस पंत, पावती करा. कुणी केल्या जप्त ह्या? शंभूराजाने. शंभूराजे? शंभूराजे आले होते की तुम्ही त्यांना बोलवलं होतं तात्याबा? मी कशाला बोलवीन त्यासनी? त्यांचं तेच आलं होतं. योगायोग म्हणा. ही काय पद्धत झाली? अरे स्वराज्याचे सुरनीस आम्ही, आमच्याकडे येणाऱ्यांना ही अशी वागणूक? त्यांच्या चौकशा, त्यांच्या मुद्देमालात हात घालायचा, तपासायचं, मग जप्ती करायची. हा मोठाच सासुरवाद सुरू झाला म्हणायचा. पण पंत, अहो बाबूलाल याने बी लय आडवेड घेतलं म्हणून संशय बळावला. मग आता चौकशी करणार का? ती तर आता करावीच लागल. आणि चौकशी समध्यांचीच होते. माझा निरोप तुला मिळाला होता ना? निरोप मिळून काय फायदा? आणि कामात कुचराई करणं म्हणजे स्वराज्य द्रोह पंत. आता तू मला शिकव. तेवढ्या पावत्या लिहून द्या आणि वस्तू सरकारात जमा करा. पावती अशी घाई गडबडीत बनत नसते. त्यासाठी उंची, वजन, किंमत करावी लागते. मग हे सगळं पावतीत नमूद करावं लागतं. आणि याचा मालक कुठे? त्याचं नाव, गाव, त्याचा निशाणी अंगठा कुठे आहे? तो बाबूलाल. त्याला बसवलाय चौकीतच. का? गुन्हेगार झाला का तो? युवराजांचा आदेश. हे मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, तुझा मी पावती करून सरकारात जमा करतो. जातो. होय. जा, चौकीवर उभा राहा मेठ मारून. हे जरा अतिच झालं. बघा ना, हे म्हणजे एकदम धाड पडल्यासारखंच झालं की. आता धाडीच पडणार आहे. याची चुणूक मला आधीच दिसली होती. जेव्हा नागोजी भागोजीचा खटला फिरवला तेव्हाच. हो ना. राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्टांशी केवढी चर्चा. ते वेदो नारायण, हे एवढेसे पोर 16 वर्षाचे, हे गागा भट्टांना राज्याभिषेकाच्या विधीचे सगळे मंत्र सांगत होते. हे असे करा, ते तसे करा, हा मंत्र असा, तो मंत्र तसा. पंत, अहो युवराजांचा संस्कृतचा अभ्यास आहे. आता एवढा बुधभूषण लिहिला, ऐकला. तो बुधभूषणच सगळा ढवाणा करतोय. तीच भीती वाटते. अहो मला भीती दुसरीच वाटतेय. त्या बाबूलालने तोंड उघडलं नाही म्हणजे बरं. तो घेईल माझं नाव.
मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नसेल आणि स्वार्थ चिकटला असेल तर तो मंत्री राज्यही बुडवू शकतो. काय पाहताय? आम्ही पाहतोय चाफा, मोगरा आणि केवडा सुद्धा. युवराज, प्रतिभेला लगाम घाला. आमच्या घोड्याला आणि प्रतिभेला लगाम नाहीत, बेलगाम आहेत ते. म्हणून तर आम्हाला बुधभूषण सारखं महाकाव्य स्फुरतं आणि तुमच्यासारखं सौंदर्य पाहिलं की नखशिखा लिहावंसं वाटतं. नखशिखा? नखशिखा. आता हेच बघा ना, तुम्ही कधी रात्री आमच्या जखमा बांधता तर त्या अगोदर न बोलण्याचा फतवा काढता, कधी रागावता, कधी रुसता आणि पुन्हा बाहेर जाताना हातावर दही साखर देता. तुमच्याकडे नुसतं पाहिलं तरी किती मोहक लाजता. केवढीही तुमची रूप. नखशिखा अशीच असते. आम्ही नखशिखा नाही, येसू आहोत. हे तर तुमचं वेगळंच रूप. काल तुमचंही एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. म्हणजे चौकीवर एका व्यापाऱ्याकडून लक्ष्मी देवीच्या मूर्त्या जप्त केल्यात ना? ते व्यापारी अनाजी पंतांनी बोलावले होते. हो, पण पुढे काही कारवाई केली नाहीत ना? येसू, आमच्यासाठी तो विषय कालच संपला. आमची खात्री होतीच. राधिका के आनन को वर्णन कहाँ कीजे. राधिका के आनन को वर्णन कहाँ कीजे. देखी नैन जी जैसो चुड़ावे सींची सुधा झर झर. या शब्दांना धार आहे, या तलवारीला धार आहे, पण त्यावरनं चालणं अवघड जात आहे. म्हणजे अन्याय होतोय महाराणी साहेब. कोणता अन्याय? कोणावर अन्याय? आमच्याकडे येणारा हर एक पाहुणा हा आरोपी. त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघायचं. कोणी बघितलं? त्याला चौकीवर बोलवायचं, तिष्ठत ठेवायचं, जवळचा माल चीजवस्तू जप्त करून सरकारात जमा करायची. हे असं चाललंय. कोणी केला तुमचा माल जप्त? माफी असावी, पण नाव सांगितले तर चहाडी केल्याचं पाप लागेल, आणि नाही सांगितले तर ती महाराणी साहेबांची अवाज्ञा होईल. सांगा, कोण आहेत माल जप्त करणारे? युवराज. युवराज? नाही, आमचं म्हणणं अगदी साधं आहे. तुम्हाला शंका वाटते ना, मग बोलवा आम्हाला, विचारा आम्हाला. हा, आम्ही नाही सांगितले तर गोष्ट वेगळी, पण असे परस्पर कारवाई करायची? सांगा ना. नाही, बोलावलं पाहिजे, विचारलं पाहिजे. बरोबर ना?
पण असं घडत नाही. वर याचा खुलासा कुठं करणार आम्ही? महाराणी साहेब, आपल्या पायाशिवाय दुसरी जागा नाही. पण युवराज असं करणार नाही. विचारा राहुजींना. हा? हो महाराणी साहेब, हे असं घडलं खरं. नाही म्हणजे चिंता काय वाटते, उद्या महाराजांच्या कानावर जर या गोष्टी गेल्या तर काय होईल? बरं, महाराज म्हणजे शिस्त. त्यांच्या कानी एक गेले तर ठीक, एकाचे दोन होऊन गेले तर आम्ही रोषास पात्र. म्हणून महाराणी साहेब, ते आज आत्ता इथे मिटवून टाका. फार मोठी गोष्ट नाही. आम्ही बोलावतो युवराजांना. झाल्या गोष्टीचा खुलासा मागतो. मुजरा सरकार. काय झालं? युवराजांसाठी सांगावा आलाय. थोरल्या महालांनी याद केले. काय झालं? काही नाही. सुरनीस पोहोचले मातोश्रींच्या महाली. आता रुजवात होणार? माहित नाही. त्यांनी तक्रार तर केली नसेल ना मातोश्रींकडे? कल्पना नाही. तुम्ही कोणाशीच हुज्जत घालू नका. मातोश्रींचं ऐकून घ्या, उलट बोलू नका. मातोश्रींना कधीतरी उलट बोलतो आम्ही. माहित आहे, पण तरी सांगणं आमचं काम आहे ना. ठीक, दही साखर द्या. त्याआधी आम्हाला वचन द्या. भरवसा नाही आमच्यावर? येसू, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, विषय आमच्यासाठी कालच संपला. विसरूनही गेलो आम्ही. तेच, लवकर या माघारी. आम्हाला कविता ऐकायच्या आहेत. द्या. येतो. बाकी येसू, दही अगदी आमच्यासारखंच आहे. गोड आणि आंबट सुद्धा. चांगल्या कामासाठी गोड आणि स्वराज्य द्रोहासाठी आंबट. मान्य आहे, देवतांच्या मूर्तीचा नजराणा हा माझ्यासाठीच आला होता. तो बाबूलाल माझ्याकडेच आला होता, किमती वस्तू घेऊन आला होता. पण राणी साहेब, तुम्हाला काय वाटतं, ह्या अनाजीनं हा नजराणा ठेवून घेतला असता? अशी माझ्याबद्दल भावना? अहो, खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आम्ही. जगदीश्वराची शपथ घेऊन सांगतो, हे असले कृत्य माझ्याकडनं होणे नाही. विश्वास आहे आम्हाला. विश्वास तर आम्हालाही अनाजी पंत. मातोश्री, पण दोन गोष्टींचा खुलासा करतो. पहिली गोष्ट, नजराणा कधी लपवून आणला जात नाही अनाजी पंत. मातोश्री, नजराणा हा कापडाच्या घड्यांमध्ये लपवून आणला गेला होता. आणि दुसरी गोष्ट, बाबूलाल व्यापारी गडावर येणार ही गोष्ट अनाजी पंतांना अगोदरच ठाऊक होती. त्यामुळे चौकीवर अगोदरच तशा सूचना गेल्या होत्या. आणि हे त्या बाबूलाल व्यापाऱ्यास सुद्धा ठाऊक होतं, म्हणून तो चौकीदाराला दाद देत नव्हता. सुरनिसांचं नाव सांगत होतं. परंतु चौकशी करू नका असं सांगितलं नव्हतं. केवळ माझ्याकडे माणसे येणार आहेत एवढाच निरोप दिला होता. निरोप एवढाच पाठवायचा असतो ना अनाजी पंत?
खास निरोप पाहून लोक काय समजायचं ते समजून घेतात. तुमचा कागद वाचून चौकीदार बाबूलालला झडती न घेता सोडत होता. त्याला जबाबदार चौकीदार आहे. अहो, मी तर कागदावर एवढंच लिहिलं होतं की लवकर सोडावे. ठीक, पण मूर्त्या कापडाच्या घड्यांमध्ये दडवून आणल्या होत्या, हे खरं ना? अर्थाचा अनर्थ होतोय महाराणी साहेब. युवराज, मूर्त्या कापडाच्या घड्यातून आणल्या कारण प्रवासात सुरक्षा महत्वाची असते म्हणून तशा आणल्या असेल, नक्की असेल. पण मातोश्री, आम्ही वरवरच्या 1-2 घड्या तपासून जर बाबूलालला सोडून दिलं असतं तर आम्हाला कळलंही नसतं काहीतरी काळं बेर आहे म्हणून. कारण झडती सुरू असताना बाबूलाल काहीच बोलला नाही, गप्प बसला. घाबरला असेल बिचारा. आणि युवराज, आमच्याकडे कोणत्याही मार्गाने काहीही आले असते ना तरी ते सरकारातच जमा केले असते. कशावरून? कशावरून? अहो युवराज, स्वराज्याचे प्रधान मंडळ कसे आहे हे माहीतच आहे. लुटीत सापडलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा मोह न धरता तिला महाराजांसमोर उभे केले. सुरतेचा महाखजिना ह्या अस्साच्या अस्सा स्वराज्यात आणला. तोरण्याच्या तटात सापडलेले मोहरांचे 7 हंडे हे असे महाराजांना दिले. एकाचा मोह झाला नाही. सुनेचं आणि सोन्याचं सोडाच, अहो कैकाने आपल्या धडावरच्या गर्दनी कापून दिल्या. स्वराज्यासाठी प्राण तृणासारखे मानणारे आम्ही लोक ह्या असल्या नजऱ्यासाठी हावरटपणा करू? छाछा. अहो युवराज, जीवातल्या माणसांना ओळखा. शंभूराजे, आणि त्या बाबूलालला सोडा. अब्रू त्याची नाही, स्वराज्याच्या सुरनिसांची जाते. अहो, अशानं गडावर कोणी येईल का? मग कारभार कसा करायचा आम्ही? कठीण आहे. युवराज, ही आपलीच माणसं आहेत. यांच्याशी आदरानं वागत जा. म्हणजे ही माझी हात जोडून विनंती आहे. खूप खस्ता खाल्ल्यात. अहो, उभा सह्याद्री उन्हात तर उन्हात, भर पावसात तर पावसात मोजलाय. खस्ता कुणी खाल्ल्या नाहीत? सगळ्यांनीच खस्ता खाल्ल्या. सगळ्यांवर संकट आली. आम्ही तर वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी मोगल छावणीत गेलो होतो. नंतर आग्र्याला गेलो. मग मथुरेवरून परत येतानाची फरफट. मातोश्री, सहन आम्ही सुद्धा केलं. हे असं बोलून नाही दाखवलं कधी. युवराज, हा विषय आता इथेच थांबवा. एकतर महाराज गडावर नाही, त्यांच्या माघारी वडीलधाऱ्यांचा उपमर्द होऊ नये. आणि अपमान काय रावजी? हो, नाही म्हणजे मी बोलणार नव्हतो, पण आता बोलतो. अहो, हा बाबूलाल म्हणजे एक कापडाचा व्यापारी, तंबूच्या कनातीच्या कापडाचा. त्याचं घेतलं कापड फाटून जाईल, पण आपली मन फाटली तर ती कशी आणि कोणत्या धाग्यानं शिवायची? म्हणून त्या बाबूलालचं कापडच नको आपल्याला. त्यांना आमचा निरोप द्या. म्हणावं, या वर्षीपासून तंबू कनातीचं कापड आम्ही स्वतःच बनवणार आहोत. बघा ना, जाताना जातोही म्हटलं नाही. आपलं जाऊ द्या,
निदान महाराणी साहेबांची तरी इजाजत घ्यायला हवी होती. असं वागतात